नमस्कार. श्री स्वामी समर्थ. गावाकडचं जीवन आणि रेसिपी या यूट्यूब चॅनल मी तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. तर आज सुट्टी होती सिद्धीला, पिहूला आणि दोघींना पण घरी कोणीच नव्हतं, त्यामुळे मी शेतात आणलं. सिद्धी मला ड्रॉप निंदू लागत होती कारण घरी जायचे. शेतात यायला लय आवडतं, पण 5-10 मिनटं झालं ना कंटाळा येतो, ऊन लागतं आणि पटापटा आवरायचं म्हणून ती मला निंदू लागत आहे. ड्रॉप मोठा मोठा गवत काढीत आहे, तिला खूप असं आवडतं. काय ग बाई? पिऊला मी टोपी आणायला लावली, मला टोपी घेऊन ये. मोबाईल टोपीवर ठेवला होता आणि माझ्या हातात मोबाईल होता आणि तिला सांगती मोबाईल टोपीवरती. म्हणलं बाई माझ्या हातात आहे. हा बाई लाडू बाई मला निंदू लागती. अभ्यासाचा झाला पिक्चर. हा काय अभ्यास कोण करायचं? मी मग पेन घे ना मम्मी. सर बोलले की जेल पेन पाहिजे सगळ्यांकडे पेन पिऊ. मग पेनाची सवय झाली पाहिजे. नीट काढ, नको उभी राहू. हा दे इकडं टोपी, चल काढ. ती गवत काढी ती आणि इकडून तिकडून हिंडती. हा लेकरू माझं घरी जायचे मॅगी खायचे आणि हिंडती इकडून तिकडून केस उडवीत. काय करीत ती का? एवढूश जीवाला कसं कळत आहे शायनिंग? बघ ती म्हणली लगेच रडू नको, पाणी द्यायची रोपाला 2-3 दिवसांनी, मग पाणी आलं डोळ्यातून पाणी. लय रडू जवळ. 2 शब्द जरी म्हणलं ना, काही पण कॉमेडी मस्करी काहीच कळत नाही. लागली रडायला बाई. तर रोपटीन जायचा अर्धा वापा राहिला. लाडूबाईला ना भूक लागली, चाललो घरी चला. आणि बघा एवढा खुरापलाय त्यांनी तर तिथपर्यंत. इथून खुरापला होता, इथून त्यांनी तिथं. मग थोड्या वेळ जर खुरापला असता अख्खा कडाला गेला असता ना. मग खुरापला छान पैकी. गवत तसंच ठेवलंय, फक्त त्याला काळ. अगं अख्खं गवत तसं. हे बघ ह्या बाजूला कोण होत, नुसतं काळ केलं, फक्त खुरापल्यावानी. गवत तसंच काय. चला काळ का व्हाय नाही केलं. असं लय आवडतं वावरात यायला त्यांना, असं मजा वाटते. पण 5-10 मिनटं लय अर्धा तास थांबतील, लगेच चाललो बरं का आम्ही घरी. पण आज कुणीच घरी नव्हतं. आज क्लूप लावून चावी घेऊन आले होते. म्हणलं दोघीचे मामा दुपारच्या पारी येतात, दुपारच्या पारी मामा वगैरे येतात. मग हे पण असतात कधी कधी, पण आज कुणीच नव्हतं. त्यामुळे मग म्हटलं आज आम्ही तिघीचे घरी. साखरपुड्याला गेल्या सगळे. मग म्हटलं चला मग आज त्यांना घेऊन. एक वाफा झाला, फक्त अर्धाच राहिला, झाला असता. पण आता लय त्यांना कंटाळा आला, ऊन लागलं. तू म्हटली ती मॅगी करून देईन, दी मॅगी करून. आणि तसं मग 4 वाजता लाईट जाते. आता 2 वाजल्यात. मका कापायची, आणायची, कुटी करायची. यांना पहिली मॅगी करायची, मका नाही कापायची. मका नाही कापायची. मग म्हटलं आता चला देते करून. मग आता कुटी चला मग घरी आलं, हातपाय तोंड वगैरे धुतलं. त्यानंतर पटकन सिद्धीला मॅगी करायला ठेवलेली आहे. म्हणलं पटकन उकळून तिला द्यायचं आहे. शिजून भूक लागलेली आहे. बाकीचं तू तुला काम नंतर कर, मला आधी मॅगी करून. त्यांना मॅगी शिजवून दिली. त्यांना टी व्ही बघत त्या खात बसल्या. तोपर्यंत म्हणलं आपलं मका कापून घ्यावा. दारासमोरच मका आहे, त्यामुळे मग कसं आत्ता कापू नंतर कापू कंटाळा येतो. जर लांब शेतामध्ये जर गवत असलं ना, सकाळ सकाळ माणूस घाई गडबड घेऊन येतं असतं, कितीही कामं असलं तरी ते बाजूला ठेवून. पण दारासमोर असं कडवाळ गुरांचा चाराच नसावं, कारण कंटाळा येतो, नको नंतर कापू. आणि आता लाईट जायच्या टायमालाच मी कुटी करायला घेतलेली आहे. मका सर्व कापून घेतली, सकाळच्या चाऱ्यासाठी कापून घेतली ना, आता 4 वाजता टाकायला पण केली. आणि त्यात घेरची आहे तर घास गुंतलेला आहे, ती मागं पुढं करीत. कणस आहे मकाची ना, त्यामुळे ते घास गुंतवतो थोडा घेतला तरी पण.
तो गुंतली. किती प्रयत्न केला तर तो घास काय पुढं जातच नव्हता. बंद करून मग घेरच पडला नाही वाढला तरी पण गुतायला लागायच्या टायमाला. तर आता चालू करून घेतले तर कव्हर पण मला तो घेरच नाही असा हे झाला. तर खूप प्रयत्न करून मग नंतर पुन्हा चालू झाली कुटी. कारण असला घेर आहे हातातला. पण जेव्हा घास गुतायला लागला तर मागं वाढलं, तो मागं ओढत नव्हता, पुढं जात नव्हता. तो गुतला तर कुटी बंद झाली. मग बंद करून मग चाक मागं पुढं करून मग चालू केली कुटी. तर त्यानंतर कुटी झाली ना अशी झाकून ठेवावं लागत असे, नाही तर कोंबड्या लगेच काढून टाकीत असा. 5 वाजता कुटी टाकावं लागते आणि 4 वाजायच्या आतच करावं लागते. 4 वाजता लाईट जाते. तर कुटी केली अशी झाकून ठेवली. त्यानंतर थोड्या वेळ आराम केला. पिऊसिद्धी संग थोडंसं अभ्यास वगैरे घेतला. भांडी घासली. कपडे होती दोरीवरची ती नेऊन टाकली ना. आता शेण भरायला आलेले. आता वाजले होते 4:45. तर म्हणलं चला आता टाकून घ्यावं शेण वगैरे आणि मग त्यांना कुटी टाकायला. तर शेण टाकलं, झाडून काढलं पूर्ण आणि मग आता कुटी टाकायला आलेली आहे. तर गुरांचा टाईम जर झाला ना तर लगेच गाया ओरडत असतात. तर शेळीची कडसुद्धा सोडली नाही तर कड नुसत्याचे डोकं उठीत असतात ओढून ओढून. माणसाला जर बाहेर जर बघितलं तरी तर कशा कड उड्या मारीत आहे. मी कॅमेरा लावलेला आहे सेट, तर त्यात मी गायांना पूर्ण सगळ्यांना चारा टाकून घेते. चारा टाकायला पिऊ सिद्धी दोघीही मदत करीत असतात. मी ते थोडंसं फास्ट फॉरवर्ड केलेलं आहे सर्व चारा टाकताना, कारण खूप मोठा व्हिडिओ होतो त्यामुळे. आणि चारा टाकताना पिऊ सिद्धी अशा उभ्या राहतात, नाही तर कोंबड्या सगळेच काढून टाकत असतात. कुठे गंब्याला टाकून येऊ असतं, कारण की मकाची कणस आहे त्यामुळे दाणं खाण्यासाठी पिऊ सिद्धी खूप अशा मदत करीत असतात. त्यांना सांगायची सुद्धा गरज नसते की हे काम कर किंवा ते काम कर. कुठेसुद्धा टाकीत असतात छोट्या छोट्या वासरांना गंब्याला घेऊन. पण आता सिद्धी बसली होती भांडी कुंडी खेळत आणि पिहू दुसरंच काम काहीतरी करीत होती. दोघी पण त्यांच्या मनावरती आलं. तर मी आता सर्व चारा टाकून घेतलेला आहे सर्व गायांना वगैरे. तर आता झाकून ठेवायचा जो उरलेला आहे तो आहे. आणि रोज संध्याकाळी कितीही ऊन असो किंवा वारा असो काहीही असो, रोज संध्याकाळचा आमचा चहा होता असतो. पिहू सिद्धीला चहा आणि दूध दोन्हीही लागतं. तरी ते बिस्किटं होती. दुपारी मॅगी खाल्ली होती त्यामुळे 5 वाजता भूक लागली होती म्हणून मग बिस्किटं दिली पिऊ सिद्धीला दोघींना 2. आणि त्यानंतर मग चहा झाला. पिऊ सिद्धीला देत आहे मी. एका शेगडीवरती भात शिजायला घातलेला आहे. गायांना कुटी वगैरे टाकून झाली का लगेच किचनमध्ये येत असते मी आणि स्वयंपाक करून घेत असते. 6-6:30 वाजता स्वयंपाक झाला पाहिजे. नंतर मग गायांना पाणी पाजायचं आणि कांडी ठेवायची आणि दूध काढायचं टाईम होतो. त्यामुळे माझा 1-1.5 तासाचा स्वयंपाक झालाच पाहिजे आणि ते होतोच माझा. तेवढं माझं स्पीड आहे आणि मी बनवीत पण असते तेवढं. लाईट गेलेली त्याच्यामुळे अंधार दिसत आहे थोडा थोडा असा. 4ला लाईट गेली तर 6 वाजता येत असते. 5:30-5:45ला अंधार पडायला लागत असतो. आणि इथं चाललेली आहे बिस्किटाची वाटणी. 2 बिस्किट पुढं तुला ठेवू का? तिला म्हणलं तुला नसली लागत तर ठेव. मला 2 ठेवली आणि तिने 4 घेतली. पिहूला पण तसंच. पिहूकडून पण तू घे, तुला काही असलं ना तर मला नेहमी ठेवीत असतात त्या दोघी पण. म्हणजे किंवा पप्पाला वगैरे देता असतात. चहा दूध त्यांना लागतोच. थोडासा चहा आणि थोडं दूध ती सवय आहे. त्यानंतर मग मी भाकरी करायला लागले. सिद्धी म्हणते मम्मा मी ड्रम भरू का, म्हणजे हिटर. तर म्हणलं भर. आणि कळशीने ती एवढी फास्ट भरीत होती ना, मला एवढं फास्ट भरू नको, पळतच भरीत होती. तिला एवढी मजा पाणी खायला. आणि पिचकारी बघा इथं आणून टाकलेली आहे तिने. त्यानंतर तिला म्हणलं मग तुला काम, म्हणते काही काम आहे का? म्हणलं मग लसूण सोल. आणि लसूण सोलीत बसली. म्हणते मी एवढं ताटली भर लसूण सोलना, तो पण मला बास म्हणू नको. तर लसूण सोलायला बसलेली आहे. आणि आंब्याचा पालापाचोळा सकाळी झाडा संध्याकाळी झाडा तर लगेच वारं सुटल्या पालापाचोळा पडत असतो. त्यानंतर माझ्या इथे भाकरी चाललेली आहे. सोल लसूण 2 कांड्या सोल. पर्यंत मी भाकरी करून घेते. पाण्याचा हिटर भरला. मला विचारते शिडीला पाणी दाखवलं का? म्हणलं नाही दाखवलं. शिडीला पाणी पण ठेवलं आणि टम अशी भाकर फुगली, मधीच फुटली. काही बघा फुटली मधीच. पळा फुट पर घरात घुसता का? पिऊ दरवाजा गेला लावून कुशाल बसली. मायला डोबाई लसूण सोली ती. कुठून आली? दरवाजा लावून घेतलाय. कुठून आलेत ती? घे लावून जा. पण तिथूनच आलेत ना. उडून
भाकरी व्हायना तर त्यांना हान हान पहिलं. तुम्हा दोघीनं छोट्या छोट्या केल्यात. छान छान. भाकरी कालवण भात सगळं झालं होतं माझं. आणि सतीन मग एवढा लसूण सोलून घेतला आणि त्यानं त्याचे पप्पा आले होते 6:30 वाजता. गायांना पाणी वगैरे माझं पाजून झालं होतं, बाहेर सगळं आवरलं होतं. दूध काढायच्या टायमाला ते आले. त्यांनी येताना पिझ्झा घेऊन आले. पिऊला सिद्धीला आवडतो म्हणून. तर बघा इथं पिझ्झाची वाटणी झालेली आहे. सॉस वगैरे त्याच्यावर टाकायचं आणि सिद्धी तिथं फोडायचं काम चाललेलं आहे. पिऊ काढून घेते पिझ्झा. तर गॅस किचन वाटा वगैरे सगळं क्लीन करून ठेवलेलं आहे मी स्वच्छ असं. आता बरोबर 6:30 वाजता माझा स्वयंपाक झाला. 5 ते 6:30 वाजता म्हणजे 1.5 तास माझा स्वयंपाक होतो. पिऊ सिद्धीला सांभाळून शाडं करडं बघून गुरांना पाणी पाजलं सगळं असं काम ओके केलं झालं होतं माझं. तर चला मग तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवरती सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बाय.